भीती की जबाबदारी? भीती की जबाबदारी? असं मला वाटतं. एक साधा दिवस, एक साधा वर्ग, पण त्या दिवशी जे घडलं ते फक्त एका विद्यार्थ्याबद्दल नव्हतं. ते संपूर्ण समाजाचं आरशातलं प्रतिबिंब होतं. क्लासरूममधली घटना. शिक्षक रागामध्ये एका विद्यार्थ्याला ओरडतात, किती वेळा सांगितलं मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे नाहीत, बाहेर निघून जा. तो विद्यार्थी म्हणतो, काय झालं सर, तू बाहेर निघून जा. शिक्षक पुन्हा रागात ओरडतो. विद्यार्थी शांतपणे बाहेर निघून जातो. तो काहीच बोलत नाही आणि विशेष म्हणजे त्याच्या बाजूनेही कोणी उभं राहिलं नाही. सगळे बघत होते पण शांत होते. विद्यार्थ्यांच्यामध्ये भीती आणि गोंधळ दोन्ही होता. पण का? कारण सगळ्यांना भीती होती, आपल्यालाही बाहेर काढतील. आणि मग इथे एक प्रश्न उद्भवतो, एवढी शांतता का? वर्गात काही वेळ शांतता पसरते. पुन्हा शिक्षक बोलतात, सांगा देशात कायदे का असतात? विद्यार्थी म्हणतात, न्याय मिळावा म्हणून. पुन्हा शिक्षक प्रश्न विचारतो, न्यायपालिका का असते? पुन्हा विद्यार्थी म्हणतात, न्याय देण्यासाठी. पुन्हा शिक्षक एक प्रश्न विचारतो, सरकार का असतं? पुन्हा विद्यार्थी उत्तर देतात, जनतेची सेवा करण्यासाठी. शिक्षक थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा शिक्षक बोलतो, मग मी आता जे केलं ते योग्य होतं का? विद्यार्थी हळू आवाजात, नाही सर, ते चुकीचं होतं. याच सत्याचा सामना करायचा असतो प्रत्येकानं. शिक्षक पुन्हा गंभीर आवाजात म्हणतात, मग तुम्ही विरोध का केला नाही? सगळे शांत का? विद्यार्थी, त्यातला पहिला विद्यार्थी उठला आणि म्हणला, सर मला भीती वाटली. साहजिक आहे, शिक्षक ओरडल्यानंतर भीती वाटते. दुसरा विद्यार्थी उठला आणि म्हटला, मला वाटलं माझा काही संबंध नाही म्हणून मी काहीच बोललो नाही. तिसरा विद्यार्थी उठला, तो म्हणला तो दुसऱ्या ग्रुपचा होता त्यामुळे मी काही बोललो नाही. आणि हाच नेमका समाजाचा आरसा आहे, माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर शिक्षक परत विद्यार्थ्यांना म्हणतात, याच कारणामुळं समाजात अन्याय वाढतो. आपण म्हणतो की तो त्या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, आपण कशाला मध्ये पडायचं? पण लक्षात ठेवा, आज जे त्याच्यासोबत होते ना, उद्या तुमच्यासोबत सुद्धा होणार आहे. कडवट आहे पण हे सत्य आहे, कुणीच चुकत नाही यातून. कारण तुम्हाला असं वाटतंय की आज तो तिथं उभा आहे, आम्ही इकडे लांब उभा राहून हसू शकतो, पण उद्या तुम्हीच जर त्या जागेला असाल तर? हा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे. पुन्हा शिक्षक म्हणतात, तुम्ही लग्नात नाचायला जाता, तुम्ही भंडाऱ्यामध्ये रांगेत उभे राहून प्रसाद ग्रहण करता, पण अन्यायाच्या वेळी का नाही उभे राहत? मी असं म्हणत नाही की त्यांच्या घरची सगळी कामं करा, धुनी भांडे करा, पण अन्याय होत असेल तर आवाज तरी उठवा. उदार पैसे देऊ नका, पण अन्याय होत असेल तर उभं तरी राहा सोबत त्या माणसाच्या. जर तुम्ही उभा राहू शकत नसाल तर उद्या तुमच्यासाठी कोण उभं राहील? हेही लक्षात ठेवा. तुमची काहीतरी जबाबदारी आहे आणि तिची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे.
पुन्हा शिक्षक म्हणतात, जर तुम्ही माझा विरोध करू शकत नसाल तर गुन्हेगारीचा विरोध काय करणार? तुम्ही माझ्याच विरोधात बोलू शकत नसाल, मी केलेल्या चुकीला तुम्ही बोलू शकत नसाल, तर तुम्ही समाजामध्ये काय बोलणार आहे? जर तुम्ही तुमची माझ्या समोर बोलण्याची हिंमत होत नसेल, तर समाजामध्ये जेव्हा तुम्ही जाल इथून बाहेर पडून, तेव्हा तुम्ही समाजामध्ये होणाऱ्या अन्यायाविरोधात कसे बोलाल? बोलूच शकणार नाही, कारण ती हिंमतच तुमच्यात राहणार नाही चुकीला चूक म्हणण्याची. आणि जेव्हा पोलीस चुकीच्या बाजूने उभे राहतात ना, जेव्हा पैसा न्यायावरती भारी पडतो, तेव्हा तुमची शांतता हीच त्यांची ताकद बनते, कारण प्रत्येकाला भीती वाटते आणि ही भीती सगळं काय करून देते. हा भविष्याचा इशारा आहे. आज तुम्ही जे विष पेरत आहात ना, ते हजारो वर्ष टिकणार आहे. आज तुम्ही हे दाखवून देत आहे की ते त्याच्यासोबत होते, या त्याचा आपल्याशी काय संबंध? हाय याच्यासोबत होतोय, तो आपल्या धर्माचा नाही आहे, तो आपल्या जातीचा नाही आहे. हे जेव्हा तुम्ही बोलत राहता त्या टायमाला लक्षात ठेवा, तुम्ही भविष्यामध्ये एक प्रकारचं विष तयार करत जाता आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःला अलिप्त करत राहतो की माझा याच्याशी संबंध नाही, माझा याचा त्याच्याशी संबंध नाही. आणि जेव्हा तुम्ही असं वागत चाल, त्यावेळेस समाजामधले अपराध असेच वाढत जातील आणि याचा फटका प्रत्येकाला होईल. हे लक्षात असू द्या. तुमच्या मुलांसाठी सुरक्षित भविष्य हवं असेल ना, तर त्यांना एकत्र उभं राहायला शिका. तुम्ही एका वर्गात असून वेगवेगळे आहात, विभक्त आहात, तुमचे अनेक गट आहेत. जर तुम्ही एका शाळेत आहात तर तुमच्यात गट असायलाच नाही पाहिजे, तुम्ही एक असायला पाहिजे. ना तुम्ही कोणत्या जातीचे असायला पाहिजे, ना कुठल्या धर्माचे, तुम्ही फक्त विद्यार्थी असायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही समाजात जाल तेव्हा तुम्ही समाज असाल, तुम्ही भारतीय असाल. जेव्हा तुम्ही समाजात असाल तेव्हा तुम्ही भारतीय असाल. तुम्ही कुठले जातीवादी किंवा धार्मिक किंवा तुम्ही पंथवादी आणि रूढीवादी नसाल. तेव्हा समाज बदलेल आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. समाज बदलायचा असेल तर एक लक्षात घ्या, कुठले कायदे बनवून तुम्ही बदलणार नाही, तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. आणि सरकार बदलून पण उपयोग होणार नाही, लोक बदलले पाहिजेत. जेव्हा लोक बदलतील तेव्हा सगळं होईल. पण हे होणार कसं? त्यासाठी तुम्हाला भीती सोडावी लागेल आणि एकत्र यावं लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एकत्र यावं लागेल समाज म्हणून, भारतीय म्हणून, आणि योग्य गोष्टीसाठी उभं राहावं लागेल. कारण आजची शांतता हाच उद्याचा अन्याय असतो, हे लक्षात घ्या. आज तुम्ही शांत राहून होणाऱ्या अन्यायाला जर विरोध केला नाही ना, तर उद्या हा अन्याय अनेक पटीने वाढत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या आतंकवाद्याला पोचता किंवा एखाद्या गुन्हेगाराला पोचता, त्यावेळेस गुन्हेगाराची त्यात ताकद खूप कमी असते, पण नंतर तो इतका शक्तिशाली होतो की तो तुम्हालाच खायला निघतो. हे लक्षात घ्या. आज तुम्ही ज्या ज्या व्यक्तींच्या ज्या समाज तोडणाऱ्या तत्वांचा तुम्ही साथ दिली आत्ता, तर उद्या तेच तुमच्यावर अन्याय करणारे बनतील, हे लक्षात असू दे. त्यामुळं आज तुम्ही शांत राहिले तर उद्या नक्कीच तुमच्यावर अन्याय होणार, हे तर लक्षात ठेवा. त्यामुळं समाज एक करण्यासाठी तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला समाज म्हणून एकत्र यावं लागेल. जात पंथ धर्म याच्यावरती जाऊन विचार करावा लागेल आणि अधर्मी लोकांच्या विरोधात उभं राहावं लागेल. नाहीतर काय होईल, तुम्ही जर आज अधर्मी लोकांचा साथ दिली तर उद्या ती लोक तुमच्यासोबत तोच अधर्म करायला कमी करणार नाही.